आता कॉम्प्युटर शिकणं म्हणजे नेमकं काय हो? तर कॉम्प्युटर शिकणे किंवा कॉम्प्युटर चालवता येणं म्हणजे कॉम्प्युटर सर्वसामान्यपणे हाताळता येईल। यामध्ये कॉम्प्युटरची सर्वसामान्य जोडणी, कॉम्प्युटरची माहितीची देवाणघेवाण, माहिती तयार करणे, ती माहिती साठवणे, ती माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवणे इत्यादी गोष्टींची आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। व्यक्ती मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो, त्याच्या क्षेत्राशी निगडित असलेलं काम कॉम्प्युटरद्वारे अतिशय सुलभतेने केलं जाऊ शकतं। त्यासाठी कॉम्प्युटरची साधारणपणे हाताळणे, माहितीची देवाणघेवाण, कॉम्प्युटरच्या इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची माहिती, CD, पेन ड्राईव्ह, ईमेल, इंटरनेट इत्यादी तंत्रज्ञानांचा बखूबीने वापर करून ती व्यक्ती त्याच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा वापर करून उत्तमोत्तम प्रगती साधू शकते। ज्याप्रमाणे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, त्याचप्रमाणे कॉम्प्युटर प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय कॉम्प्युटर चालवता येत नाही। मुळात इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही जर कॉम्प्युटर शिकत नसाल तर मी म्हणेल तुम्ही कॉम्प्युटर शिकत नाहीत म्हणून तुम्हाला इंग्लिश येत नाही। कॉम्प्युटर शिका, इंग्लिश आपोआप तुम्हाला येईल। माझ्या गुरुने मला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कॉम्प्युटर शिकण्यामध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर फक्त कॉम्प्युटर डोक्यावर उचलून खाली नाही आपटायचा, बाकी जे काही कॉम्प्युटरवर करता येईल त्या सर्व गोष्टी करून पाहिजे। कॉम्प्युटर वापरताना युक्तिप्रयोग हवा तेवढा करा, परंतु शक्तिप्रयोग मात्र करू नका। तर FK क्रिएटिव्ह क्रिएशन निर्मित आणि भूषण कुलकर्णी प्रस्तुत कॉम्प्युटर गुरुच्या या पहिल्या भागात मी फिरोज आणि स्मिता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो।